कुणालचे बाबा दापोलीहून आले, ते पाऊस घेऊनच आले. म्हणजे मुसळधार पाऊस की नाही आमच्याकडे पडत होता. बराच वेळ पाऊस थांबायची वाट बघितली आणि फायनली बघा पाऊस इथे थांबलेला आहे. गाडीतून आणलं जे काही सामान होतं नाही सगळं इथे रिकामी करून घेतलेलं आहे, जे माझ्या आईने की नाही पाठवलेलं आहे. आता तुम्हाला काय सगळंच काय दाखवत नाही, पण आहे काही कामाच्या गोष्टी की नाही तिने पाठवल्या होत्या. तर संध्याकाळच्या वेळेस तब्येत बिघडली माझी अचानक, कारण 2-3 दिवस झाले पाण्यामध्ये भिजले होती. आराम केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा ठेचा बघा बनवायला घेतलेला आहे. म्हणजे असं झणझणीत काहीतरी खाऊसं वाटत होतं, अंगामध्ये कणकण होती, त्याच्यामुळे ही चटणी आता बनवली आहे मी. पॅनमध्ये भरपूर असं लसूण, मिरची आणि शेंगदाणे घातलेले आहेत आणि तेलामध्ये असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. थंड करत ठेवले. त्याच्यानंतर इथे नाचणीची भाकरी बनवून घेतलेली आहे. जे पीठ आहे ना माझ्या आईने पाठवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ही चटणी आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेतली, मीठ घातलं आणि तव्यामध्ये तेल घालून की नाही अशी मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि मस्त असं सकाळचं बघा